वेलकम सर. बी केअरफुल. सांभाळून चालव गाडी. थँक्यू सर. चल अंजली, लेट्स गो इनसाइड. थांब ना, राणाजी यायचेत अजून. अरे तो येईल नाही स्वतःचा स्वतः. आता इथपर्यंत एकटाच येतोय ने, तर वर पण एकटाच येईल. चल आपण तर जाऊया. एक काम कर, तू पुढे जा, मी थांबते. अंजली तू पण ने, थांबते मी पण. हे अंजली, दिस इज टू मच. इनफ इज इनफ. अरे पण आता मला पण जाम भूक लागला. चल जाऊया आपण, राणा येईल. चल. वेलकम सर. युअर कार कीज. काय ते? तुमच्या गाडीची किल्ली मिळेल का प्लीज? कशाला? कुठं जायचं आहे काय? नाही सर, इथंच पार्किंगमध्ये. नाही, कुठं जायचं असेल तर जावं तुम्ही. अहो, गाडीची टाकी फुल आहे. फक्त तू एवढं सांगा की चावी कुठे आणून देणार? नाही सर, मी कुठेही नाही जाणार आहे. मी पार्किंगमध्ये तुमची गाडी लावणार आणि परत येणार. असं आहे वय. मग मला सांगा की मी लावतो. हो, तुम्ही कशाला त्रास घेता सर? मी आहे ना त्यासाठी. कसं आहे, आपली कामं आपण करायची असतात. उगाच दुसऱ्याला ताप देणं आपल्याला शोभत नाही ते. अहो, ताप कसला आलाय त्यात? पार्किंगमध्ये गाड्या लावायच्या आणि बाहेर आणून द्यायच्या, माझंच काम आहे ना. तुम्ही उगीच मनाला लावून घेऊन नका. द्या इकडे किल्ली. तुम्ही इथलंच काय? होय, मी इथं उमाडोकी चौकातच राहतोय. इथं नोकरीला आहे ना. द्या की किल्ली. पण शहरी भाषा लई भारी बोलता तुम्ही. अहो, इथं लई VIP कस्टमर येत्या. मग इथं शहरातली भाषाच बोलायला लागत्या. देता ना हो किल्ली. भारी आहे की. अहो, दोन्ही बी भाषा येतात तुम्हाला. हो, सवड काढून मला बी शिकवा की शहरी भाषा. अहो दादा, असं काय करतायसा? अहो, माझी नोकरी जाईल ना अशानं. अहो, द्या की किल्ली. घ्या. हे घ्या, हे टोकन. हे परत येताना मला दावा, म्हणजे तुमची गाडी फटाक दिशा आणून देतो. कसं? नाही, ते अजून एक विचारायचं होतं. ते आमच्या अंजलीबाई इकडे जेवायला आलेत, पण मला बाहेर इथं काय समजणं झालंय. जेवणाचा हॉल कुणीकडे आहे? जेवणाचा हां. हॉल? एक काम करा, हे असं सरळ स्टेट जावा. सरळ स्टेट तिथं तुम्हाला लॉबी लागेल. लॉबी लॉबी. तिथं पुण्यांदा विचारा, गावल तुम्हाला लगेच. चालते. सरळ स्टेट काय? सरळ स्टेट लॉबी. लॉबी. हां आलं लक्षात? हां.
एक्सक्यूज मी सर, मे आय हेल्प यू? काय ते मी आपणास काही मदत करू शकतो का? ते अंजलीबाईंना भेटायचंय, जेवायला आले तिकडं. प्लीज जरा हळू आवाजात बोला. कोण अंजलीबाई सर? आमच्या गावच्या शाळेत शिकवतात त्या. हो लई शिकल्यात, पार दिल्ली पतूर शिकल्यात. तुम्ही बघितलं ना तर लगेच ओळखाल. पार्डन मी सर. बोमला तर समजे शिकलेले दिसते. आपणास नक्की कोण हवे? म्हणजे काही आपल्याकडं कॅफे नंबर, रेस्टॉरंट नंबर, टेबल नंबर आपल्याला काही माहिती आहे का? त्या जेवायला आले तिकडं. सर इथं 3 रेस्टॉरंट आहेत, त्यापैकी नक्की कोणतं रेस्टॉरंट आपल्याला हवंय? हा राणाजी, कुठे आहात तुम्ही? अहो अंजलीबाई, अहो मी तर खालीच आहे. पण हे इकडे एक साहेब आहेत, ते काय टेबल नंबर, हॉटेल नंबर विचारतात. तुम्ही कुठं आहेत? मी वर आली आहे 9व्या मजल्यावर. थांबा, मी येते खाली. हे बस खाली. अरे बस नाही, तू कशाला खाली जाते? येईल नाही ते वर, त्याला सांग कसा यायचा. नाही नको, मी जाते. अरे कमॉन अंजली, ही इज नॉट अ किड. तू सांग त्याला कुठे यायचा, तो येईल. हॅलो, अंजलीबाई, मी येतो. कुठे यायचं तेवढं सांगा. 9वा मजला. तिथे खाली कोणालाही विचारा, ते सांगतील तुम्हाला कसं यायचं. की मी येऊ? नाही नको, तुम्ही थांबा, मी आलोच. हो, त्या 9व्या मजल्यावर आहेत म्हणल्या. कसं जायचं वर? हा इथूनच सर. म्हणजे इथून 3री लिफ्ट. म्हणजे म्हणजे मशीन सर. हां, तिथून तुम्ही 9व्या मजल्यावर जाऊ शकता. थँक्यू सर. कमालच आहे. कडी नाही काय नाही, तर उघडायचं कसं? अंजली, अरे येईल ना राणा. अंजलीबाई, तुम्हाला एवढा उशीर का झाला? ते जाऊ द्या, लई मोठी गोष्ट आहे. आता आलोय ना. तुम्हाला दुसरं कुठलं हॉटेल मिळालं नाही काय? तुम्ही थोडं हळू बोलाल का? सगळेजण जेवायला आलेत, आपल्यामुळे त्यांना त्रास नको. चालते. तुमचं जेवण झालं काय? नाही, तुम्ही आल्याशिवाय कसं जेवणार? चला. चला. एक्सट्रीमली सॉरी सर, थोड़ा सा डिले हो गया. जॉली फाइल देना. क्या है हाँ हाँ मिस्टर ओबेरॉय.
ए राणा इकडे बस ने माझ्या बाजूला ये ये. सर वाटर रेग्युलर और मिनरल. हा सर वाटर रेग्युलर और मिनरल. काय असतं ते? ते पाणी बाटलीतला पाहिजे की साधा पाहिजे ते विचारते. असं आहे वय. मग मस्तपैकी माठातलं पाणी आण मर्दा. अरे लय घसा सुकलाय माझा. ए रेग्युलर फॉर हिम अँड मिनरल फॉर अस. ओके सर. अरे राणा साहेब ते त्याला तुझा लोकल भाषा कसा समजेल. गावठी भाषा नाही समजणार नाही. अहो का नाही? अहो, समजे आपली कोल्हापूरची गांग आहे. श्श, श्श. थोडा हळू आवाजात बोलणे बाबा. ते VIP माणसे येतात म्हणून शहरी बोलावं लागतंय. हो मगाशी समजा खाली कळलं मला. असा काय ते जाऊ दे. हॉटेल कसा वाटला है? लई जबरे. आपण ते मोकळं वारं घ्यायला पाहिजे होतं. जेवायला अजून मजा आली असती. एसी सुरू असताना ने मोकळा वारा. सॉलिड आहे हा राणा. काय रिव्ह्यू दिला तू हॉटेल बद्दल? लई मोठं हॉटेल आहे. लग्नाला द्यायला पाहिजे. हे समजे टेबल खुर्च्या काढून पत्तरवाळ टाकल्या तर 5-10 हजार माणसं सहज जेवून जातील बघा. माइंड ब्लोईंग आयडिया राणा साहेब. जबरा आहे तुझ्या राणा. कल्पेश जेवायला आलोय आपण. ओके पण काय पण बोला अंजली. टुडे इज द डे. एक नंबर तयारी करून आलाय बघ राणा साहेब. त्याच्या कपडात बघ काय डिझाईन आहे. एक नंबर हा. होय अशा जागी यायचं म्हणजे बऱ्यापैकी शहरी बनून यायला पाहिजे. म्हणून हे नवीन कापडे घेतले स्पेशल. अरे तू तर ह्याच्यापेक्षा पण भारी कपडा घातला पाहिजे होता बघ. ते काळा शूज काळा टाय काळा कपडा सगळा काळा. घालतो की पुढच्या टायमाला नक्की घालतो. ए राणा एक मिनिट उभा राहणे. कशाला? एक राहणे उभा 1 मिनिट हा प्लीज. एकदम सेम टू सेम ने. राणा पण वेटरच बनून आलाय बघ. स्टॉप इट कल्पेश. राणाजी तुम्ही बसा खाली. सर ऑर्डर प्लीज. एक ॲने दे जॉयस कॅमिस माल्बिक फ्रान्स द्या. सुला दिंडोरी रिझर्व शिवास. ए राणाजी हा तू काय खाणार? मी ते अहो मागवा पोट भरल असं काय ते. नाही तर आपलं नेहमीच स्पेशल पांढरा तांबडा आणि चुलीवरची भाकरी. अरे बाबा ते खायच्या तर लोकल हॉटेल मध्ये जायला लागेल नाही. हे इथे सगळं इंटरनॅशनल डिशच मिळते. राणाजी आपण जरा वेगळ्या प्रकारच्या हॉटेलमध्ये आलो. इथलं काहीतरी खाऊन बघूया का? हे घ्या. तुम्ही सांगा तुम्हाला हवं.
हो कल्पेशजींना मागवू दे त्यांच्या आवडीचं. कल्पेशजी तुम्ही मागवा तुमच्या आवडीचं, मला चालेल. राणाजी नक्की ना? ऊस द कुक चांगलं आहे ना ते. यस सर. आय वॉन्ट प्रॉपर कॉन्टिनेंटल डिश. ते मला इंडियन हायब्रिड नको हा बिलकुल. ओके सर. सगळा प्युअर कॉन्टिनेंटल डिश पाहिजे. हा मी पूर्ण वर्ल्ड फिरून आले. त्याच्याला जरी काही प्रॉब्लेम असेल ना तर परत पाठवेल सगळ्या डिश, सांगते आधी. गेट मी वन फेरारी रोज इटली. ए राणा, तू अंजलीचा एकदम खास फ्रेंड आहे ना, चांगला मित्र. मग मला सांग, हे अंजलीचा फेवरेट सॉन्ग कुठचा आहे? ते तिच्या फेवरेट पदार्थ माहितीये तुला खायला, तिला काय आवडतो ते? ते पण नाही माहित. रेवादी, बरं तिचा फेवरेट कलर तरी माहितीये, रंग कुठचा आवडते तिला ते? नाही. असा कसा मित्र तू राणा? मी सांगते, हिचा फेवरेट कलर आहे ना ते पर्पल. जांभळा बोलते ने, करेक्ट ने? हिचा फेवरेट पदार्थ ते खायला हिला आहे ना ते मुरब्बा आवडते, मुरब्बा. बरोबर की नाही? आणि हिचा फेवरेट सॉन्ग आहे ना ते बैजू बावरा फिल्म मधला बचपन की मोहब्बतों को दिल से ना जुदा करना, ते. करेक्ट की नाही अंजली? याला म्हणतात फ्रेंड. ते तुला काहीच माहित नाही. हे अंजली, तुला आठवते बचपन मध्ये आपण ते लपाछुपी खेळायच्या, ते काय मजा यायच्या नाही? हे अंजली, आणि तुला ते आठवते तो एक साऊथ इंडियन मुलगा होता आपल्या बिल्डिंग मध्ये, ते त्याला मराठी पण नीट यायच्या नाही आणि हिंदी पण नाही. आपण किती चिडवायच्या नाही त्याला. हे मला आठवते एकदा तर मी त्याला त्या बिल्डिंगच्या स्टोर रूम मध्येच लॉक केला होता. हो, आणि त्यावरून खूप मारही खाल्ला होतास तू, आठवतंय मला. नाही, मी सुधारला काय त्याने? दे टाली. अरे दे ना टाली, दे. ते बचपनचा दिवस आठवला ना की एकदम मस्त फिलिंग येते बघ. तू तर एकसारखा ते एकच सॉन्ग बोलत राहायचा, बचपन की मोहब्बतों को दिल से ना जुदा करना. दुसरा काय यायच्यात नाही तुला? हो, मस्त होतं ते गाणं खूप. पण अशी गाणी तुला तर आवडत नाहीत. राणाजींना आवडतात अशी अर्थपूर्ण आणि छान गाणी. हो ना राणाजी? होय. कल्पेश, तू सांग मला, आयुष्यातला माझा सगळ्यात आनंदी क्षण कुठला? हाऊ आय नो. राणाजींना माहितीये